नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. खेड बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावर धोकादायक खड्डा. बस स्थानकात खड्ड्यांचं साम्राज्य, प्रवासी त्रस्त. कामचुकार अधिकाऱ्यांवर प्रवाशांचा संताप. गणेश चतुर्थीपूर्वी लांजा उड्डाणपूल पूर्ण होणार. लांजा उड्डाणपुलाचे 90% काम पूर्ण. डांबरीकरणाचे कामही प्रगतीपथावर सुरू. महाड बस स्थानक रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य. 2 वर्षातच रस्त्याची दुरावस्था झाल्याचा आरोप. मे महिन्यातील मलमपट्टीनंतर पुन्हा खड्डे. आणि रील सेल्फीच्या नादात आरावी समुद्रकिनारी पर्यटकांची कार भरतीत फसली. इंजिनमध्ये पाणी शिरल्यानं पर्यटकांची तारांबळ. बेजबाबदार पर्यटकांवर कारवाईची स्थानिकांकडून मागणी. पाहूया सविस्तर वृत्त. खेड बस स्थानकाची सध्या अक्षरशः दुरावस्था झाली आहे. बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावर तब्बल 1.5 फुटापर्यंत खोल खड्डा पडला असून रस्त्याखालून वाहणाऱ्या गटारावरील बांधकाम ढासळल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. या खड्ड्यात प्रवाशांचे पाय अडकून दुखापत होण्याची शक्यता आहे. एवढेच नव्हे तर संपूर्ण बस स्थानकात खड्ड्यांचं साम्राज्य पसरलं असून 8 ते 10 फूट लांबीचे खड्डेही पाहायला मिळतात. पावसाचे पाणी साचल्याने प्रवासी आणि बस चालकांना खड्डे व डबक्यांमधून वाट काढावी लागते. शौचालयासमोर तर मोठ्या प्रमाणात चिखल साचल्याने प्रवाशांना जाणे देखील अवघड झाले आहे. या चिखलामुळे काही प्रवासी घसरून पडल्याचं बोलले जात आहे. या दुरावस्थेबाबत प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी असून कामचुकारपणा आणि अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे सामान्य जनतेला त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप केला जात आहे. मुंबई गोवा महामार्गावरील अनेक वर्ष रखडलेल्या उड्डाणपुलाच्या कामांना आता वेग आलाय. रत्नागिरी जिल्ह्यातील निवळी येथील उड्डाणपुलाचं काम पूर्ण झालं असून पाली येथील पुलाचं कामही पूर्ण झालं आहे. पाली पुलावरून महामार्गाची वाहतूक सुरू झाली आहे, तर लांजा शहरातील बहुप्रतीक्षित उड्डाणपुलाचे सुमारे 90% काम पूर्ण झाले आहे. सध्या पुलावरील डांबरीकरणाचं काम प्रगतीपथावर असून काही दिवसात लांजाच्या पुलावरून वाहतूक सुरू होण्याची शक्यता आहे. गणेश चतुर्थीपूर्वी हे काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामाला वेग देण्यात आलाय. उपअभियंता राजेंद्र कुलकर्णी यांनी याबाबत माहिती दिली. निवळी, पाली आणि लांजा येथील उड्डाणपुलाच्या कामाचे ड्रोन शूट करण्यात आले. महाड बस स्थानक ते राष्ट्रीय महामार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय. अवघ्या 2 वर्षात रस्त्याची दुरावस्था झाल्याचं चित्र असून मे महिन्यात नागरिकांच्या तक्रारीनंतर नगर परिषदेच्या बांधकाम विभागाने ठेकेदारामार्फत खड्ड्यांवर तात्पुरती मलमपट्टी केली होती. मात्र योग्य प्रकारे दुरुस्ती न झाल्याने पुन्हा जीवघेणे खड्डे पडल्याचं दिसत आहे. आता भर पावसात या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचं काम सुरू आहे. विशेष म्हणजे डांबर न वापरता डांबर मिश्रित रेडीमेड मिश्रणाने खड्डे भरले जात आहेत. त्यामुळे भर पावसात केलेली ही रस्त्याची मलमपट्टी किती काळ टिकणार असा प्रश्न रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. महाड शहरातील निकमबंधू किराणा दुकानावर छापा टाकत पोलिसांनी 6,156 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधी तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला. महाड शहराच्या मध्यवर्ती भागातील या दुकानात प्रतिबंधित गुटखा साठवल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक एकशिंगे यांच्या पथकानं दुकानावर धाड टाकली. तपासणी दरम्यान केशरयुक्त विमल पान मसाला, सुगंधी सुपारी, सुगंधी तंबाखू आणि गुटखा विक्रीसाठी ठेवलेला आढळून आला. पोलिसांनी तात्काळ सर्व साठा जप्त केला. या प्रकरणी दुकानाचे मालक जालिंदर रामचंद्र निकम यांच्या विरुद्ध महाड शहर पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. रसाळगडाच्या निकृष्ट दर्जाच्या कामावर उपस्थित झालेल्या प्रश्नामुळे अखेर पुरातत्व विभाग खडबडून जागे झालाय. कोट्यावधी रुपये खर्च करूनही किल्ल्याच्या तटबंदीचे चिरे निखळल्याची बातमी समोर आल्यानंतर आता पुरातत्व विभागाचे अधिकारी आणि इंजिनियर यांनी रसाळगडावर प्रत्यक्ष पाहणी केली आहे. किल्ल्याच्या संवर्धनासाठी झालेल्या कामाची पाहणी करताना ज्या ठिकाणी कामाचा दर्जा योग्य नसल्याचे निदर्शनास आले आहे ते काम पुन्हा व्यवस्थित करण्याच्या दृष्टीने पुढील कार्यवाही केली जाणार आहे. या संपूर्ण प्रकरणात महाराजा प्रतिष्ठानचे सचिव आणि दुर्ग संवर्धक प्रणव मापुसकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. ऐतिहासिक वास्तूच्या संवर्धनासाठी निधी खर्च करताना कामाची गुणवत्ता आणि किल्ल्याचे मूळ स्वरूप जपले गेले पाहिजे
अशी भूमिका त्यांनी मांडली होती। पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि इंजिनियरने पाहणी केल्याने मापुसकर यांच्या पाठपुराव्याला आता यश आलंय। यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांचे आभार मानतानाच निकृष्ट कामाची चौकशी करून दोष आढळल्यास संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली। तसेच रसाळगडाला पर्यटनाच्या दृष्टीने आणखी आवश्यक असलेल्या सुविधा आणि नव्या संकल्पनाही त्यांनी अधिकाऱ्यांसमोर मांडल्यात। त्यामुळे आता रसाळगडाच्या संवर्धनाचं पुढचं काम किती दर्जेदार होतं याकडे इतिहासप्रेमी आणि दुर्गप्रेमींचं लक्ष लागलंय। नमस्कार, जय शिवराय। मी प्रणव प्रमोद मापुसकर, महाराजा प्रतिष्ठानचा सचिव। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जावळीच्या पूर्वेतील ऐतिहासिक रसाळगड किल्ल्याची जी झालेली दुरावस्था या संदर्भात पुरातत्व विभागाने आज पाहणी केली। या किल्ल्याला छत्रपतींचा इतिहास म्हणून ओळखला जातो। या किल्ल्यावर आम्ही महाराजा प्रतिष्ठानच्या वतीने एक 8 दिवसापूर्वी पुरातत्व विभागासंदर्भात बातमी ही प्रसारित झाली होती। त्या संदर्भात पुरातत्व विभागाचे इंजिनियर आणि काही अधिकारी यांच्या समवेत आज पाहणी करण्यात आली। समेत काही कॉन्ट्रॅक्टर होते। या किल्ल्यासंदर्भात काही त्रुटी व नवीन पद्धतीने कशा पद्धतीने काम करता यावं यासाठी आम्ही त्यांना सुचवण्यात आले। पर्यटनाला चालना मिळावी व अधिक पर्यटन या किल्ल्यावर येत असतात, दुर्गप्रेमी येत असतात। यासाठी पडलेलं जे धान्य कोठार आहे हे साधारण जवळजवळ ते 5 ते 6 वर्षापूर्वी हे पडलेलं होतं। या संदर्भात कॉन्ट्रॅक्टर व समस्त अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या की हे काम लवकरात लवकर पूर्ण होऊन पर्यटनासाठी उपलब्ध करून देण्यात यावं व अनेक ज्या पद्धतीने रायगडावर जसं छत्रपतींचं स्मारक आहे त्या पद्धतीने रसाळगड किल्ल्यावरती माळावरती होईल का या संदर्भातही काही विचारणा करण्यात आली व त्या संदर्भात लवकरात लवकर ते करूया असा शब्द दिला आहे। व छत्रपतींच्या काही असे स्टॅच्यू आहेत, राजमुद्रा असतील, स्मारक असतील, या संदर्भात आपण लवकरच त्या संदर्भात प्रयत्न करणार आहोत। खेड तालुक्यातील खोपी गोरेवाडी येथे दिवसाढवळ्या वाघाने बकऱ्यांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। बाळाजी बाबू गोरे यांच्या पत्नी बकऱ्या चारण्यासाठी रानात गेल्या असता दुपारी 12 वाजता त्यांच्या डोळ्यादेखत वाघानं बकऱ्यांवर हल्ला केला। या हल्ल्यात 2 बकऱ्यांचा मृत्यू झाला तर 1 बकरी जखमी झाली आहे। घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी परमेश्वर डोईफोडे आणि वैभव काटेखाय यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करून पंचनामा केला। यावेळी आर्यन कदम, बबन जानकर, संजय बावदाने यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। दिवसाढवळ्या मानवी वस्तीच्या जवळ वाघाचा वावर आणि बकऱ्यांवरील हल्ल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे। वाघांचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। श्रीवर्धन तालुक्यातील आरावी समुद्रकिनारी पुण्यातून आलेल्या पर्यटकांची कार समुद्रात भरतीत फसल्याची घटना घडली। समुद्राला उधाण आलेले असताना प्रशासनाने गाड्या समुद्रात नेऊ नयेत तसेच पोहण्यासाठी समुद्रात उतरू नये असा इशारा फलक लावला आहे। मात्र पर्यटकांनी थेट कार वाळूत उतरवून रील आणि सेल्फी काढण्यास सुरुवात केली। याच दरम्यान भरतीचं पाणी अवघ्या 15 ते 20 मिनिटात कारपर्यंत पोहोचलं। गाडी मागे घेण्याचा प्रयत्न केला गेला मात्र चाके वाळूत रुतल्यानं कार अडकली। उग्र लाटांमुळे गाडीच्या इंजिनमध्ये देखील पाणी शिरलं। स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर प्रशासन आणि नागरिकांच्या मदतीने जेसीबीच्या सहाय्याने कार बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात आले। या प्रकारामुळे स्थानिकांमध्ये संताप असून बेजबाबदार पर्यटकांवर कारवाईची मागणी होत आहे। सावंतवाडीच्या आमसभेत आज आरोग्याच्या प्रश्नावरून प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला। सावंतवाडीतील आरोग्याचा प्रश्न गंभीर असल्याचं सांगत एका नागरिकाने भीक मागो आंदोलनासाठी मंजुरी देण्याची मागणी केली। मात्र या मागणीवरून शिंदे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भीक मागो हा शब्द मागे घेण्याची मागणी केली। यावरून भाजप आणि शिंदे शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेल्यानं सभागृहात गोंधळ निर्माण झाला। परिस्थिती चिघळत असताना दीपक केसरकर यांनी मध्यस्थी करत वाद मिटवला। मात्र दोडामार्गमध्ये झालेल्या गोंधळानंतर आज सावंतवाडीच्या आमसभेतही भाजप आणि शिंदे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या झटापटीमुळे आमसभा वादळी ठरली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील शिवतेज आरोग्य सेवा संस्थेच्या अध्यक्षा ज्योती रामदास कदम यांना सन 2026चा आदर्श माता पुरस्कार जाहीर झाला आहे।
सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटने हा सन्मान जाहीर केला असून 31 ऑगस्ट रोजी पुण्यात पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने सन 2026चा आदर्श माता पुरस्कार ज्योती रामदास कदम यांना जाहीर करण्यात आला। संस्थेने 3 ऑगस्ट रोजी त्यांना याबाबतचे अधिकृत पत्र प्रदान केले। सामाजिक कार्य, शिक्षण क्षेत्रातील योगदान, महिला सक्षमीकरण तसेच समाजाभिमुख उपक्रमांमधील त्यांच्या कार्याची दखल घेत हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे। ज्योती रामदास कदम या रत्नागिरी जिल्ह्यातील नावाजलेल्या शिवतेज आरोग्य सेवा संस्थेचे अध्यक्ष आहेत। त्यांच्या नेतृत्वाखाली योगिता डेंटल कॉलेज, छत्रपती संभाजी महाराज सैनिक स्कूल, मातोश्री वृद्धाश्रम तसेच बोरज आणि कोरेगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलसह विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबवले जातात। वृक्ष संवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि समाजसेवेमुळे त्यांची राज्यभर वेगळी ओळख निर्माण झाली आहे। त्यांचे चिरंजीव योगेश कदम हे महाराष्ट्राचे गृह व महसूल राज्यमंत्री असून दुसरे चिरंजीव हे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आहेत। जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट ही संस्था 2014 पासून शैक्षणिक, सामाजिक आणि बौद्धिक क्षेत्रात कार्यरत आहे। विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि समाजाभिमुख मूल्यांची जपणूक हे संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे। यापूर्वी अनेक मान्यवरांच्या मातांचा या पुरस्काराने गौरव करण्यात आला असून यंदा ज्योती रामदास कदम यांच्या कार्याचा सन्मान करण्यात येत आहे। आदर्श माता पुरस्कार 2026 प्रदान सोहळा 31 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता पुण्यातील प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर एज्युकेशनल कॅम्पस येथे संपन्न होणार आहे। महाराष्ट्र शासनाचा मानाचा शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगडच्या ज्योती रामदास कदम यांना जाहीर झाल्यानंतर त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला। विभागीय वन अधिकारी रत्नागिरी गिरिजा देसाई यांनी मंडणगड येथील ज्योती कदम यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली। यावेळी गिरिजा देसाई यांनी शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन ज्योती कदम यांचा सत्कार केला। प्रशासकीय स्तरावर मिळवलेल्या सहकार्याबद्दल ज्योती कदम आणि शिवसेना नेते तथा माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी गिरिजा देसाई यांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान केला। यावेळी वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। वन संवर्धन आणि पर्यावरण संरक्षण क्षेत्रातील ज्योती कदम यांच्या कार्याचा हा गौरव कोकणासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे। छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार 2025 अंतर्गत विभाग स्तरावर प्रथम आणि राज्य स्तरावर द्वितीय क्रमांक मिळवलेल्या मंडणगड तालुक्यातील सोवेल येथील ज्योती रामदास कदम यांच्या कार्याचा महाराष्ट्र राज्य सामाजिक वनीकरण विभागाकडून गौरव करण्यात आला। सामाजिक आणि पर्यावरण संवर्धन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत प्रधान मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर यांनी ज्योती कदम यांना विशेष प्रशंसा पत्र पाठवले आहे। प्रामाणिकपणे, स्वयंप्रेरणेने आणि सदहेतूने केलेले त्यांचे कार्य मोलाचे, प्रेरणादायी आणि समाजासाठी दिशादर्शक असल्याचे प्रशंसापत्रात नमूद करण्यात आले आहे। भविष्यातही याच समर्पणाने समाज आणि पर्यावरणासाठी कार्यरत राहावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। सामाजिक वनीकरण विभागाकडून मिळालेले हे प्रशंसापत्र ज्योती कदम यांच्या पर्यावरण संवर्धन, वृक्ष लागवड आणि सामाजिक कार्याला मिळालेली महत्त्वाची शासकीय पावती मानली जात आहे। प्लास्टिक बंदी आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देत खेड शहरात तिरंगा रॅली काढण्यात आली। अल्सफा वेलफेअर फाउंडेशन, खेड नगर परिषद आणि मुकादम हायस्कूलच्या वतीने आयोजित या रॅलीतून से नो टू प्लास्टिकचा संदेश देण्यात आला। प्लास्टिकच्या अतिवापरामुळे पर्यावरणाचे नुकसान होत असून त्याचा परिणाम प्राणी आणि मानवी जीवनावर होत आहे। त्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आलं। प्लास्टिकच्या पिशव्यांऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करावा असा संदेश रॅलीतून देण्यात आला। आजचा छोटासा बदल पुढील पिढीसाठी सुरक्षित आणि चांगले भविष्य निर्माण करण्यास मदत करेल असं आवाहन करण्यात आलं। प्लास्टिकला नकार द्या, कापडी पिशवीचा स्वीकार करा असा संदेश देत पर्यावरण रक्षणासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याचं आवाहन केलं। आणि ह्या तिरंगी रॅलीमधनं आम्ही अल्सफा फाउंडेशन तसंच मुकादम हायस्कूल आणि नगरपालिकेच्या मार्फत हा कार्यक्रम घेतलेला आहे की जेणेकरून घराघरामध्ये हा संदेश जाऊन प्लॅस्टिक बंद पूर्ण करावं आणि आपण जसं पूर्वीप्रमाणे कापडी पिशव्यांचा वापर करत होतो, त्यामुळे पूर्वी जसं कापड आपण चालू पिशव्या करत होतो त्याच्यामुळे आपल्याला त्यावेळेला पर्यावरण आपलं चांगलं होतं। आता ज्यामुळे प्लॅस्टिक हे चालू झालं आहे त्या प्लॅस्टिकमुळे आपल्याला बराचसा निसर्गाचा पूर्ण उद्रेक आणि उद्रेक असं व्हायला लागलेला आहे। त्याच्यामुळे असं माझं म्हणणं आहे की आव्हान आम्ही सर्वांनी करत आहे की पूर्ण खेड शहरामध्ये आपण प्लॅस्टिक मुक्त असं आपण 1 नंबर खेडमध्ये यायला पाहिजे असं आपण सर्वांनी खेडवासियांनी एक निर्णय हाताशी धरलेला आहे आणि तो आम्ही पूर्ण करणार आहे।
बघा, आज अलसफा मार्फत आम्ही कमीत कमी 20 ते 25 हजार या पिशव्यांचा वाटप झालेला आहे आणि आमचा म्हणजे संकल्प हेच आहे आमचा आणि आमच्या माननीय पर्यावरण मंत्री श्री रामदासभाई कदम यांचा पण तो संकल्प आहे की आपला खेड कसा प्लास्टिक मुक्त व्हावा. हे जे नियोजन आमच्या रामदासभाईंनी जे केलेलं आहे तेच आम्ही पुढे नेत आहोत आणि हेच आमचं म्हणजे मुख्य कारण हेच आहे की हा पर्यावरणाला म्हणजे धोका आहे. तर मी आपल्या म्हणजे अलसफा वेलफेअर फाउंडेशन आणि खेड नगरपालिकेच्या वतीने मी सर्व आपल्या खेडवासियांना आवाहन करीन की आपण स्वतःहून जर पुढे आलं तरच हे होऊ शकते. फक्त आम्ही फिरून आणि आम्ही फक्त घोषणाबाजी करून हे होणार नाही, तर सर्व खेड नागरिकांनी याच्यासाठी पुढे यावं आणि याच्यासाठी पुढारपण घ्यावा हीच माझी विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. हर घर तिरंगा हर दिल तिरंगा अभियानांतर्गत भाजपच्या वतीनं राजापूर शहरात भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. सकाळी 10:30 वाजता राजापूर एसटी डेपो येथून रॅलीला सुरुवात झाली. जकात नाका, शिवतीर्थ, बाजारपेठ, कोंडेतड पूल आणि गणेश घाट मार्गे रॅली पुन्हा शिवतीर्थ येथे पोहोचून सांगता झाली. हातात राष्ट्रध्वज घेत पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण शहरातील वातावरण भारावून गेले. विविध ठिकाणी नागरिकांनी रॅलीचे स्वागत केले. भाजपचे जिल्हा सरचिटणीस अभिजित यशवंत गुरव, तालुका अध्यक्ष मोहन घुमे, महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस श्रुती ताम्हणकर यांच्यासह पदाधिकारी, नगरसेविका, कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले. राष्ट्रध्वजाचा सन्मान, देशप्रेम आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत रॅली उत्साहात पार पडली. कणकवली विधानसभा मतदारसंघात 14 ऑगस्ट रोजी भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं. पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली कासारडे ब्रिज येथून सुरू झालेली रॅली तळेरे बस स्थानक येथे सांगता झाली. शेकडो देशभक्तांनी हातात तिरंगा घेत रॅलीत सहभाग घेतला. तिरंगा उंच राहू दे, भारत महान होऊ दे, राष्ट्र प्रथम, सदैव प्रथम अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे आणि विधान परिषद आमदार प्रमोद जठारी यांच्यासह भाजप पदाधिकारी, सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील नागरिक आणि काही शाळांचे विद्यार्थी रॅलीत सहभागी झाले. भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी रॅलीत उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला माणगाव शहरात तिरंग्याच्या साक्षीनं देशभक्तीचा जागर पाहायला मिळाला. देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या वीर जवानांना अभिवादन आणि नव्या पिढीत राष्ट्रप्रेमाची भावना दृढ करण्याच्या उद्देशानं समस्त माणगावकरांच्या वतीनं भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं. हातात तिरंगा आणि मनात देशप्रेम घेऊन नागरिक, विद्यार्थी, शिक्षक, शैक्षणिक संस्था, अकॅडमी, सामाजिक संस्था आणि संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले. यावेळी शहीद कुटुंबीय, माजी सैनिकांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. वंदे मातरम आणि भारत माता की जयच्या घोषणांनी संपूर्ण माणगाव शहर दुमदुमून गेलं. डौलाने फडकणाऱ्या राष्ट्रध्वजासह रॅलीतून माणगावकरांनी एकजुटीनं राष्ट्रप्रेमाचा संदेश दिला. हर घर तिरंगा 2026 अभियानांतर्गत अलिबागमध्ये तिरंगा बाईक रॅली उत्साहात पार पडली. अलिबाग नगर परिषदेच्या वतीनं आयोजित या रॅलीला सकाळी 9 वाजता नगर परिषद कार्यालयातून सुरुवात झाली. हातात तिरंगा घेऊन मोठ्या संख्येनं दुचाकीस्वार सहभागी झाले. भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणांनी अलिबाग शहर दुमदुमून गेले. शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत रॅलीची सांगता अलिबाग समुद्रकिनारी करण्यात आली. रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्यासह नगराध्यक्ष अक्षय नाईक, उपनगराध्यक्ष ॲडव्होकेट मानसी म्हात्रे, नगरसेवक, नगर परिषद कर्मचारी आणि नागरिक सहभागी झाले. राष्ट्रध्वजाचा सन्मान, देशभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत ही रॅली उत्साहात संपन्न झाली. 80व्या इंडिपेंडन्स डेच्या निमित्ताने रॅली काढलेली अलिबागमध्ये आणि खूप अलिबागमधले अलिबागचे मेंबर्स आणि स्टुडंट्स, टीचर्स सगळे इन्व्हॉल्व्ह होते याच्यात. खूप चांगल्या पद्धतीने झाली. कलेक्टर सुद्धा होते आमचे, त्यांनी येऊन अजून रॅलीची शोभा वाढवली. खूप चांगल्या प्रकारे रॅली झाली ह्या इंडिपेंडन्स दिवसाच्या निमित्ताने. स्वातंत्र्याच्या 80व्या दिनाच्या निमित्ताने आजच्या या पूर्वसंध्येला अलिबाग नगरपालिकेच्या माध्यमातून आज बाईक रॅली काढण्यात आली. घराघरात, मनामनात आणि हृदयात राष्ट्रभक्ती जागवण्याकरता आजच्या या बाईक रॅलीचं प्रयोजन करण्यात आलं होतं आणि ह्या बाईक रॅलीची सुरुवात ही सन्माननीय मुख्याधिकारी साळुंके साहेब यांच्या नियोजनातून झाली होती. परंतु या कार्यक्रमासाठी आज सन्माननीय जिल्हाधिकारी किशनजी जावळे हे उपस्थित राहिले आणि संपूर्ण शहरामध्ये
ते बाईक रॅलीच्या माध्यमातून बीचपर्यंत आले आणि ह्या कार्यक्रमाची सांगता त्यांनी केली. संपूर्ण शहरामधून मोठ्या उत्साहात आजची ही बाईक रॅली पार पडली आणि त्यामुळे आज संपूर्ण शहरात एक वेगळ्या प्रकारचं राष्ट्रभक्तिमय वातावरण निर्माण झालेलं आहे, याचा आनंद होत आहे. या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शहरामध्ये आपण 2 दिवस शालेय विद्यार्थ्यांच्या आणि नागरिकांच्या रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या रांगोळी स्पर्धांकरता स्वतः सन्माननीय नगराध्यक्ष उपस्थित होत्या. त्यानंतर काल आपण नगरपालिकेच्या सभागृहात पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती आणि अभिमान वाटतो की नगरपालिका शाळांमधल्या अनेक विद्यार्थ्यांनी चिमुरड्यांनी या पाककले स्पर्धेमध्ये तिरंग्याचा प्रतीक म्हणून सगळे खाद्यपदार्थ हे तिरंग्याच्या 3 रंगांमध्ये बनवून आणले होते आणि खरोखर कौतुकास्पद या दोन्ही स्पर्धा नगरपालिकेच्या माध्यमातून पार पडल्या आणि त्याच्यामध्ये आज ही झालेली बाईक रॅली ही तर स्वाभिमान आणि राष्ट्रप्रेम जागृत करणारी रॅली ठरली. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.